I come. वेलकम. ये. आई मला की नाही. एक मिनिट, मी आधी हे संपवते आणि मग आपली इंग्लिशची ट्युशन सुरू करू. ट्युशन म्हणजे शिकवणी. वा, तुझी इंग्लिश शिकण्याची एवढी निष्ठा पाहून बरं वाटलं. आई, निष्ठा इंग्रजी शिकण्याबद्दलची नाही, शर्यला स्पर्धेत हरवण्याबद्दलची आहे. जान्हवी, तुला वेळ आहे जरा 2 मिनिटं? हो आहे, बोला ना. काल काय झालं श्रीला भेटल्यावर? तुम्हाला कोणी सांगितलं? अगं, कुणी सांगितलं म्हणजे काय? तुला याला एवढा उशीर झाला म्हणजे तू श्रीला भेटायला गेली असणार. हा, हो, अच्छा तसं. हो हो. पण मग काय बोलणं झालं? काहीच नाही. नाही नाही, म्हणजे विशेष काहीच नाही. अगं, एवढा वेळ एकत्र होतात ना, मग सापडली. सापडली. आता घरी जाऊ शकते. नको ना जाऊस. जान्हवी, काय विचारते मी तुला? काय विचारलं? अगं, श्री काय म्हणाला? हो हो, भेटले. ते कळलं मला, पण बोलणं काही झालं की नाही? हो, नाही नाही, म्हणजे फारसं नाही आई. म्हणजे मुद्द्याचं नाहीच बोललात तुम्ही? वेळच नाही मिळाला. जान्हवी, अगं, तू तू काय बोलतेस हे तुझं तुला कळतंय ना? हो. आई, तुमचे डोळे का असे दिसतायत? लाल का झालेत? माझ्या डोळ्यांचं राहू दे ग, पण आज तरी बोलशील ना त्याच्याशी? आणि हो, त्याला हे नक्की सांग की आई हल्ली तुझ्याशी छान वागतात म्हणून. त्यांनी कदाचित फरक पडेल आणि मग त्याला घरी परत यावंसं वाटेल. सांगते. जान्हवी, काही करून श्री घरी परत यायला हवा ग. हो आई, नक्की बोलीन मी त्याच्याशी. ही बघ, वहीच सापडत नव्हती. मी केव्हापासून शोधत होते. परवा ठेवून दिली ना, ती कुठे ठेवली ते आठवत नव्हतं मला. वहिनी काय करता इथे? डोळे चुरचुरत होते ना मगाशी. अगं होते, आता नाही, आता बरी. तुमची शिकवणी चालू दे, मी जाते आता. हे बघ, सापडत जान्हवी, विचारशील ना नक्की? हो आई. अगं, वही सापडत नव्हती. वही शोधण्यात वेळ गेला माझा. म्हणजे खरं तर मी विसरलेच होते शिकवणीचं. इंदू वहिनींच्या बोलण्यातून माझ्या लक्षात आलं, म्हणून मग आले धावत पळत. तुला उशीर नाही ना होते? नाही, आहेत 20 मिनिटं आहेत. मग ठीक आहे, नाहीतर बुडली असती ना ग आजची शिकवणी. आणि तुला माहितीये, इंदू वहिनींची शिकवणी होणार आहे. त्या ना आईंची वाट बघत बसल्यात. म्हणजे इंदू वहिनींची शिकवणी झाली असती आणि माझी बुडली असती. म्हणजे मग त्या पुढे निघून गेले असते आणि मी मागे राहिले असते. आधीच म्हणतात तसा माझा मेंदू विचित्र. तुला माहितीये श्रीने काय सांगितलंय? मानवी मेंदूचा शोध अजून शास्त्रज्ञांनाही पुरेसा लागलेला नाहीये आणि त्यातून इंग्रजी शिकायचंय. म्हणजे ती महाकर्म कठीण आणि अवघड भाषा. असं काही नाहीये छोटी आई. अहो, जगभरातली लोक जी गोष्ट शिकतात ती असून असून किती कठीण असणार. अहो, एवढीशी मुलं आजकाल फाडफाड इंग्लिश बोलतात. मग तुम्हाला का नाही येणार? हा, तेही आहेच. मला येईल, मला जमेल. तुला उशीर नाही ना होते? एका दिवसाने काही फरक नाही पडणार. उद्या करू शिकवणी. नाही, माझ्याकडे खरंच 20 मिनिटं आहेत. आता गाडीने जाते की नाही मी. त्यामुळे थोडा वेळ असतो हातात. बरं, चला मग सुरू करूया. येस सर. येस मॅडम. चला. हे बघ,
गुड मॉर्निंग. बिस्किट खाणार? नाही नको. हा घ्या ना. एक 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 घ्या हो. नाही नकोय मला. का आवडत नाही? ब्रेकफास्ट झालाय. अच्छा अच्छा. हा. काय तुमच्यासारखी माणसं घरातून बाहेर पडताना खाऊनच बाहेर पडतात. काय केलंय? माझंही आपलं असंच काहीतरी खायला लागतं, त्यामुळे विसरलो होतो. पण चांगलंय ना, चांगली सवय आहे घरून नाश्ता खाऊन निघण्याची. काय हो. नाही म्हणजे काय काय असतं तुमच्याकडे नाश्त्याला? तुम्हाला काय करायचंय? पोहे, उपमा. अहो घरगुती नाश्ता केलेला काळ लोटला. अहो नाश्ता जाऊ दे, साधा चहा कोणी विचारत नाही. आणि तुमच्याकडे बरं आहे, काड्या पिण्याची चंगळ. हा शिवाय हवं तेव्हा हवं ते करून द्यायला माणसं. सासा आया. आणि आता तर एक सुंदर बायको. बायको छान जेवण बनवत असणारच. नशीब असावं तर तुमच्यासारखं. खरंच तुमच्या नशिबाचा हेवा वाटतो मला. तोंडात चांदीचा चमचा घेऊन जन्माला आलेले, लाडाकोडात वाढलेले, त्यात हुशार सुंदर बायको. आणखीन काय हवं माणसाला? पण श्रीरंगराव, मला एक कळलं नाही. नाही म्हणजे तुमच्यासारखा माणूस बसनं प्रवास करतोय म्हणजे? मिस्टर अनिल आपटे, एकतर मी तुमच्या कुठल्याही प्रश्नाचं उत्तर द्यायला बांधील नाहीये. मग मी काय खातो, प्रवास कसा करतो, कुठे जातो, कुठून येतो, या कशाचीही माहिती ठेवायची तुम्हाला काही गरज नाहीये. तेव्हा हे असले फालतू प्रश्न पुन्हा विचारलेत ना तर तुमचा अपमान होईल. आणि मग त्याला मी जबाबदार नसेल, त्याला तुम्ही जबाबदार असाल. हा सॉरी 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 श्रीरंगराव, म्हणजे मला कसं तुमच्याशी मी 2 शब्द काय बोललो म्हणजे लगेच आपल्यात मैत्री झाली असं समजू नका. आणि दुसरी गोष्ट, यापुढे माझ्यापासून आणि माझ्या बायकोपासून लांब राहायचं. तुमच्या बोलण्यातही आमचा उल्लेख होता कामा नये, नाहीतर माझ्यासारखा वाईट माणूस शोधून सापडणार नाही बरं का. गृहपाठ झाला? येस आय डू. अरे वा, गुड. चला मग पुढे जाऊया. त्याआधी आपण काय काय केलं मागच्या वेळी? यू वॉज स्टेज, आय एम, यू आर, ही शी इट इज, दे आर. व्हेरी गुड. चला मग आता पुढे जाऊया. येस प्लीज. ए नुसती मान नको डोलावस. सांग ना, मी सगळं बरोबर बोलले? सगळं नाही पण बोललात. धत्तेरी. जाऊ दे, चालेल. मला उत्तेजनार्थ बक्षीस सुद्धा चालेल. तसंही कधीच पहिलं दुसरं बक्षीस मिळालंही नाही मला. गुड. आता हे वाक्य इंग्रजीत बोला बघू. आता मी जे बोलले मराठीत ते अख्खं इंग्रजीत म्हणायचं. बरी आहेस ना तू? आणि समज आता मी जर हे धाड धाड असं इंग्रजीत बोलले ना तर मी दम लागून आणि तू चक्कर येऊन खाली पडू आणि दोघींना दवाखान्यात ऍडमिट करावं लागेल. असं काही नाहीये, तुम्ही बोला बघू, प्रयत्न करा. नाही ग, तुझ्या ना जरा जास्तच अपेक्षा आहेत विद्यार्थिनीकडून. एवढं सगळं नाही जमणार मला. तुला एक गंमत सांगू? म्हणजे मी अजून कोणाला सांगितलं नाहीये, फक्त बेबी वंसना माहितीये. मध्ये ना मी ह्यांना म्हणजे कारण काय ते मला आता आठवत नाहीये, पण कुठल्या तरी कामासाठी एका मोठ्या ऑफिसमध्ये गेले होते. तर तिथे बाई ती एक बाहेर बसली होती. काय म्हणतात तिला, ते रिसेप्शनिस्ट का काय ते, रिसेप्शनिस्ट. हा हा. तर ती तिथे होती. मी तिला म्हटलं की मला जरा अमुक अमुक माणसांना भेटायचंय. तर तिने मला विचारलं की कुणाला भेटायचंय. इंग्रजीत बोलत होती. मला प्रश्नही कळला. मी त्या माणसाचं नाव सांगितलं. मग ती म्हणाली की 1-2 वाक्य इंग्रजीत बोलल्यावर मला ते काही कळेना. मी म्हटलं सॉरी. ती परत ते वाक्य बोलली. म्हटलं सॉरी. मी प्रत्येक वेळी तिला विचारायचंय ना
प्रत्येक वेळी ते उत्तर देताना तिचा आवाज आणखीनच चढा लागायचा. मला काहीच कळत नव्हतं. म्हटलं करू काय आता, घाम फुटला मला. शेवटी काही सुचलं नाही तर मी तिला आपलं थँक्यू असं म्हणून निघून आले. घरी आल्या आल्या आधी बेबी वंसना तो प्रश्न विचारला. शी, बेबी वंसनी मला सांगितलं की ती मला विचारत होती काय कामानिमित्त भेटायचंय. बघ ना ग, किती साधी गोष्ट होती, पण नाहीच कळली मला. पण मग त्याच दिवशी इंग्रजी शिकावं असं नाही का वाटलं तुम्हाला? वाटलं ग, ते तसं वाटलं बऱ्याचदा, पण ना असं मानेवर खडा ठेवून कुणी नाही ना बसवलं अभ्यासाला. आत्ताही कितपत जमेल मला माहित नाही. तू सुद्धा माझ्या बरोबरीने उत्साह दाखवतेस म्हणून शिकले तर शिकले. तुम्ही प्रत्येक वेळी स्वतःबद्दल असं निगेटिव्ह का बोलता? मला येत नाही, मला जमणार नाही, मला येणार नाही, हे असं का बोलता? अगं निगेटिव्ह वगैरे नाही, माझी कुवत मला माहितीये इतकंच. छोटी आई, वही बंद करा. झालं, संपली शिकवणी. उशीर होतोय का तुला? नाही, पण तुम्ही थांबा. वही बंद करा आणि मी सांगेन तसं करायचं. हो, आता डोळे मिटा. काय? का? ऐकणार आहात ना माझं? हा, मिटलं डोळे. आता शांतपणे मी जे काही सांगते ते ऐकायचंय. मी डोळे उघडा असं म्हणेपर्यंत हत्तीचा विचार मनात आणायचा नाही. काय? आता हत्ती कुठे आणलास मध्येच? डोळे मिटा बघू. ठीक आहे, हत्तीचा विचार नाही येऊ द्यायचा, हत्तीचा विचार नाही येऊ द्यायचा. असं प्रत्येक वेळी म्हणते आणि हत्तीच येतोय डोळ्यासमोर. असं कसं जमेल? हत्तीचा विचार मनात येऊ द्यायचा नाही असं म्हणत हत्तीच दिसायला लागला तर काय करायचं? हीच तर गंमत असते. जी गोष्ट दूर ढकलायला जातो ते सारखं समोर येत राहतं. त्यापेक्षा जे दिसायला हवंय त्याचा विचार केला तर आपल्याला तेच दिसतं. आपण जसा विचार करू ना तसंच सगळं होत असतं. चल, माझा नाही विश्वास बसत याच्यावर. मग मी इतकी वर्ष ज्या गोष्टीचा विचार करतेय ती का घडत नाहीये? कारण ती गोष्ट का घडत नाहीये असा विचार तुम्ही करताय. ती गोष्ट कशी घडेल असा विचार केलाय. जी इच्छा आपण मनात धरलीये ती होईल, रॅदर ती इच्छा पूर्ण झालीये असा विश्वास मनात बाळगलाय. पण ती इच्छा पूर्ण व्हायच्या आधीच असा विश्वास कसा बाळगायचा? छोटी आई, बुद्धीचं लॉजिक मनाला चालत नाही. म्हणजे बघा, कित्येक वेळा आपल्या बुद्धीला न पटणाऱ्या गोष्टी फक्त मनाला वाटल्या म्हणून करून मोकळे होतो की नाही आपण. मग आपण मनाला समजवलं पाहिजे की सतत सकारात्मक विचार कर. म्हणजे म्हणतात ना की चांगलं बोला, वास्तू तथास्तू म्हणत असते तसं. हा, मला कळतंय थोडं थोडं तू काय म्हणते असते. आणि मी एरवी पण असा चांगलाच विचार करत असते. म्हणजे मी सतत असं म्हणते की माझ्या बाबतीत काही वाईट घडू दे नको, म्हणजे या घरातच कधी काही वाईट घडू दे नको, अशीच इच्छा असते माझी. इच्छा तीच ठेवा. फक्त मनाला काय नको घडू दे हे सांगण्याऐवजी काय घडू दे हे सांगायचं. इतकाच नियम पाळायचा. म्हणजे सतत सगळं छान होणार आहे असं सांगत राहा. बघू, नक्की फरक पडेल. चालेल. चला आता थांबूया आपण, नाही तर मला उशीर होईल. निघू मी? थँक्यू. व्हेरी गुड. बाय बाय. बाय. सगळं चांगलं होणार आहे. पुढे सगळं चांगलंच होणार आहे. थांब थांब, जमतंय. असं म्हणेपर्यंत डोळ्यासमोर हत्ती येईल बघ. ओफ, हो यार, आलाच डोळ्यापुढे. थांब आता पहिलेपासनं. असले गेम मला फार आवडतात. गीता, गीता, गीता सर. नमस्कार. सॉरी, चुकून डिस्टर्ब केलं तुम्हाला. अजून खेळताय का आउट झालाय? बाकी आपल्या बुद्धीचा आवाका बघता आपण मैदानी खेळ इथेच खेळत असणार. खेळा खेळा. हा, ड्रिंक्स ब्रेक झाला ना की मध्ये थोडं थोडं काम करा. आज वेळेवर आलेला दिसतंय आपण, म्हणजे फोनवर 2 मिनिटं अधिक बोलायला मिळणार तुम्हाला. तुला सांगतो जान्हवी, काल ना इंटरव्ह्यू साठी एक मुलगी आली होती. क्वालिफिकेशन उत्तम. नाव विचारायचं विसरलो म्हणून पुन्हा फोन करून तिला नाव विचारलं तर ती म्हणाली अंकिता.
मी म्हटलं रिजेक्टेड, ताबडतोब रिजेक्टेड. अरे घरी स्मिता, इथे गीता. नावात शेवटी ता असणाऱ्या बायकांवरचा विश्वासच उडालाय माझा. नको ती अंकिता, नको. चांगलं जमत होतं ना आपल्याला. हत्तीचा विचार न करता सुद्धा मला जमत होतं. मी सकाळी येताना जान्हवी तर मला धास्ती भरलेली असते की मी ऑफिसमध्ये वेळेवर पोहोचीन की नाही. आज मी वेळेवर पोहोचले तर मला वाटलं सर कौतुक करतील, पण सरांची स्मरणशक्ती सुद्धा हत्तीसारखीच तीक्ष्ण आहे. ओ नो, परत हत्ती. असंच असतं, मी म्हणाले होते ना तुला. हे मस्त आहे. आजच पुष्करला जाऊन सांगते ट्राय करायला. त्यामुळे काय होतं, आपल्या मनात ना सतत निगेटिव्ह विचार येत राहतात आणि आपल्याला नको असलेल्या गोष्टीच आपल्या वाट्याला येतात. अगं ह्युमन सायकोलॉजी आहे ही. जानवी, ह्युमन सायकोलॉजी बद्दल 4 गोष्टी मलाही सांगणार. कारण काय, इतकी वर्ष स्मितुडी बरोबर संसार करून 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 नॉर्मल माणसं कशी बोलतात, कसा विचार करतात, हेच विसरून गेलोय मी. सर ऍक्च्युली गीता मगाशी डोळे मिटून जो खेळ खेळत होती ना, तो मीच तिला सांगितला होता. बर, म्हणजे काय करायचं, डोळे मिटून शांत बसायचं आणि काही झालं तरी हत्तीचा विचार मनात आणायचा नाही, किंवा कुठलीही एखादी गोष्ट घ्यायची आणि त्या गोष्टीचा विचार मनात आणायचा नाही. पण बघा, कोणालाच जमत नाही ते. कारण आपल्याला ज्या गोष्टींचा विचार करायचा नसतो त्याच गोष्टींचा विचार आपण जास्त करत राहतो. खरंय, म्हणूनच बहुधा मला सतत स्मिता आठवत असावी. सतत आठवते मला, उठता बसता आठवते. सतत मी तिचा विचार करतो. नाही, नेहमी आठवतेच, पण आज तर जरा जास्तच. कारण सांगावंच लागेल तुम्हाला. कारण नाही सांगितलं तर ते मनात राहील आणि त्याचा जास्त त्रास होईल मला. काल रात्री कपडे बदलण्यासाठी स्मिता बेडरूम मध्ये गेली. कपडे बदलून झाले आणि कडी काढायची विसरली, तशीच झोपी गेली. मी रात्रभर बाहेर कोचावर अंगाची मुटकुळी करून झोपलो होतो. सकाळी उठलो तर उभं राहून सरळ व्हायला मला पाऊण तास लागला. पण आता बहुधा मला स्मिता आठवणार नाही. थँक्यू जान्हवी, हत्तीचा विचार केला तर मला स्मिता आठवणार नाही. थँक्यू जान्हवी, थँक्यू. येस मॅडम येऊ का? या. मॅडम, कामते शुगर फॅक्टरीज मधनं फोन होता. पुढच्या मीटिंग मधल्या मुद्द्यांबाबतीत ते बरंच काही बोलत होते. मी त्यांना म्हणलं मला एक डिटेल मेल पाठवून द्या, आणि त्यांनी तातडीने मला मेल ऑलरेडी केलेला आहे. बरं, मग तुम्हाला हवं असेल तर तो ओपन करून मी तुम्हाला वाचून दाखवू शकतो. नाही, नको, मी वाचेन. ओके, मग मी माझा लॅपटॉप घेऊन येतो, किंवा मी तुमच्या लॅपटॉपवर डाउनलोड करून देऊ का? नाहीतर मी माझ्या मोबाईलवरती त्यापेक्षा माझा ईमेल आयडी द्या त्यांना. ते सगळ्यांच्या दृष्टीनं सोयीचं होईल. तुमचा ईमेल आयडी? भागीरथी GGU. भागीरथी GGU म्हणजे हा, भागीरथी गोखले गृहोद्योग. अरे वा. नाही, म्हणजे आता गोखले गृहोद्योगापासून तुमचं नाव कधी वेगळं होऊ शकणार नाही. वा. बरं मॅडम, तुम्हाला पासवर्ड लक्षात आहे ना? मी ठरवलेला पासवर्ड आयुष्यात विसरू शकत नाही. मी आहे बाहेर. येस मॅडम येऊ? या. हा स्टाफच्या हजेरीचा रिपोर्ट एकदा डोळ्याखालून घातलात ना तर बरं होईल. ठेवा तिथे, मी बघते ना. मॅडम 2 मिनिटं वेळ आहे? बोला ना. मॅडम, अगदी खूप मनापासून आनंद झालाय. तुम्ही ऑफिसला परत यायला लागलात ना ह्याचा. म्हणजे तसं सगळं छान चाललं होतं. घरात कसं मोठं माणूस असलं ना की घरदार बांधल्यासारखं वाटतं, तसं सुरक्षित वाटतंय तुम्ही आल्यापासून. आपली पिढी जुनी झाली आता. मुलांना आपल्याबरोबर सुरक्षित वाटतं की अडकल्यासारखं होतं, कोण जाणे. नाही मॅडम,
मला खात्री आहे आपल्या ऑफिसमधले सगळे तुमच्या कामाची पद्धत शिकायला उत्सुक आहेत. तुमचा दरारा, तुमची शिस्त त्याचा नक्कीच कंपनीला फायदा होईल. तुम्ही परत आलात ना त्याचा खूप आनंद झाला. मी परत आल्याचा आनंद मलाच का होत नाहीये हे कळत नाहीये. थँक्यू. वाह, नव्या घरातला पहिला चहा. काही म्हणे जाणवी, पण आपल्या दोघांचं जसं पहिलं घर नाही, या खिडकीतनं आपण आपला पहिला पाऊस पाहणार. कसं वाटतंय तुला? पहिल्यांदा तुला पाहिल्यावर वाटलं होतं ना अगदी तसंच. पण पहिल्या पावसाची नशा, मजा काही एवढंच असते ना. धमाल क्षण असतात. सगळं जगच सुंदर दिसायला लागतं ना. मला तर मी तरंगतोय असंच वाटायचं. तुला भेटण्यासाठी, तुझ्याशी बोलण्यासाठी काय काय करायचं माहितीये का? टाइमपास होता नुसता सगळा. टाइमपास? टाइमपास होता? गप्प बस. पहिलं प्रेम कधीच टाइमपास नसतं. हो. आयुष्यात खूप नव्या आणि सुंदर गोष्टींची ओळख होण्याचा काळ असतो तो. उगाच का पहिलं प्रेम लक्षात राहतं? खरंय तुझं. आणि मगाशी मी मस्करी करत होतो. पहिलं प्रेम हे कधीच टाइमपास नसतं. उलट पहिलं प्रेम हे आपली स्वतःलाच एक नव्यानं ओळख होण्याची हळूवार सुरुवात असते. आयुष्यभर मनात राहील असं एक संचित असतं. जसा तू माझ्या मनात असतोस कायम.